हॅलो, माय नेम इज डॉक्टर सीमा मांडवकर. मी MMRDA कॉलनी कांजूरमार्ग वेस्ट येथे मी प्रॅक्टिस करते. आज मला माझ्या पेशंटने विचारलं की मॅडम, आपण ब्लड प्रेशर घरी चेक करू शकतो का? तर होय, नक्कीच आपण बीपी घरी चेक करू शकतो. तर आता पुढे मी तुम्हाला सांगते की बीपी आपण घरी कसा चेक करू शकतो. एक तर डिजिटल बीपी ॲपरेटस आणि दुसरा मर्क्युरी बीपी ॲपरेटस. प्रत्येक वेळेस आपण इमर्जन्सीमध्ये आपण डॉक्टरांकडे नाही पोहोचू शकत किंवा कधी-कधी आपल्याला जसं हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, अशा पेशंटला तर हा अगदी गरजेचं म्हणून हे डिजिटल बीपी ॲपरेटस त्यांनी आपल्या घरी ठेवायलाच हवं. जेणेकरून तुम्ही अगदी सिच्युएशनल खूप तुम्हाला चक्कर येत असेल, खूप धाप लागल्यासारखी वाटते किंवा तुम्हाला असं वाटते की काहीतरी मला आज वेगळं वाटतंय, तर तुम्ही लगेच तो बीपी ॲपरेटस काढून तुम्ही स्वतःहून तुमच्या हाताने कोणाची गरज नसताना स्वतः पण तुम्ही तो चेक करू शकतो. हा त्याचा एक खूप मोठा फायदा आपल्याला इथे झालेला आहे. तुम्हाला आता कळलंच असेल की आता बीपी ॲपरेटसचे हे 2 प्रकार मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. तर त्यापैकी आता आपण डिजिटल बीपी ॲपरेटस आहे तो घरी तुम्ही कशाप्रकारे तुम्ही त्याच्याने बीपी मोजू शकता आपण ते बघूयात. तर याला डायल म्हणतात की याला हँडकफ म्हणतात. याचं जे कनेक्शन आहे ते असं कनेक्ट करायचं. तुम्हाला प्रत्येक ॲपरेटस बरोबर युजर गाईड पण प्रोव्हाइड केलं जातं. त्यानुसार पण तुम्ही ते वाचून करू शकता. हँडकफ असं हे करून स्टार्ट केलं की तुम्हाला इथे बीपी आणि पल्सची रीडिंग येते. हा तुम्ही स्वतःहून करणं थोडं अवघडच आहे आणि हे तुम्ही स्वतःहून नाही करू शकत. त्याचा हा एक मोठा तोटा आहे. कारण तुम्हाला या कफने तुम्हाला प्रेशर टाकावं लागतं. त्यानंतर स्टेथो घेऊन तुम्हाला तुमचे पल्स रेट्स बघावं लागतात आणि जेव्हा तुम्ही याच्यातला प्रेशर रिलीज करतात त्यावेळेस तुम्हाला त्याचं बीपीचं सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक हे रीडिंग मिळतं. तर हे स्वतःहून तुम्ही करणं अवघड आहे. त्याच्यामुळे फक्त याचा फायदा एवढा आहे की या बीपी ॲपरेटसवर तुम्हाला ॲक्युरेसी खूप चांगल्याने मेंटेन होते आणि तुम्हाला ॲक्युरेट बीपी तुम्हाला माहिती पडते. त्याचप्रमाणे जर तुम्ही कंपेअर केलं तर डिजिटल आणि मॅन्युअलमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे की मॅन्युअलमध्ये तुम्ही स्वतःहून नाही करू शकत किंवा त्यासाठी मेडिकल प्रॅक्टिस लागतं. जेणेकरून तुम्ही हे समजू शकता की तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा तुम्ही घरी हा वापरू शकत नाही. त्याचप्रमाणे डिजिटल आहे तर हा तुम्ही घरी वापरू शकता आणि इझिली तुम्ही ते यूज करू शकता. फक्त प्रोव्हाइडेड की तुम्ही त्याला व्यवस्थित चार्ज करायला हवं आणि त्याची बॅटरी व्यवस्थित चेक करायला हवं. त्याचा तोटा म्हणजे तेवढाच आहे की तुम्ही जर ते चार्जिंगला नसेल किंवा बॅटरी नसेल तर मग मात्र त्यावेळेस तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. तर ते तुम्ही मेंटेन करू शकता इझिली. तर आता मी तुम्हाला पुढे सांगते की बीपी तपासण्याच्या अगोदर तुम्ही काय दक्षता पाळायला हवी. एक, बीपी तपासण्यापूर्वी 5 मिनिटं जरा शांत बसावं. जर तुम्ही कुठून चालत येत असाल, सीडी उतरून येत असाल, धावत येत असाल किंवा घाईगर्दीने जर तुम्ही आला असाल तर एक 5 मिनिटं थोडं शांत बसून घ्यावं आणि नंतर मग बीपीची तपासणी करावी. त्याचप्रमाणे चहा, कॉफी, सिगरेट याचं जर तुम्ही प्राशन केलेलं असेल तर त्यावेळेस तुम्ही 30 मिनिटे नंतर बीपीची तपासणी करावी. बीपी तपासताना आयदर सुपाईन पोझिशन म्हणजे झोपलेल्या अवस्थेत किंवा जेव्हा सिटिंग पोझिशनमध्ये जेव्हा तुम्ही करता तेव्हा पाठ सरळ आणि पाय जमिनीला टेकले असायला पाहिजे. बीपी तपासताना तुमचा हात हृदय पातळीवर असावा. बीपी तपासताना थोडं रिपीटेड रीडिंग घेणं गरजेचं आहे. 2-3दा आपण बीपी तपासून त्यानंतर ॲव्हरेज बीपी काढला जातो. याला ॲक्युरेसी आपण मानतो. बीपीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, पण हो, बीपीबद्दल तुम्ही घाबरूनही जाऊ नका. योग्य काळजी, नियमित तपासणी आणि आपण ते प्रभावीपणे नियंत्रित ठेवू शकता. धन्यवाद.